Hi, baby. Hello. Hi, Rosie. Let's go. Come here. Good girl. Come here. आणि माईक घेतलाय आपण. There you go. एक्साइटमेंट बघा माणसाची. पाहिला दरवाजा लागला. कसा? काय माहिती. सो हे आहे इकडचं मार्केट. पूर्ण एवढं मोठं. आतमध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत इथे. हे मॅक्रेल आहे, हे बासा आहे. इकडे बासा खूप मस्त मिळतो. गुड मॉर्निंग. आज आहे सॅटर्डे. माझी सुट्टी आहे फायनली. सकाळचे झालेत 8:30. आजच्या या व्लॉगमध्ये आम्ही बेसिकली तुम्हाला बघायला मिळेल की मी आणि रोहित आमचा वीकेंड आम्ही कसा घालवतो, आम्ही काय करतो. सॅटर्डे संडेला आमचं रुटीन काय आहे. हां, नॉर्मल व्हिडिओ असेल. आता हे सकाळची वेळ आणि ही आहे माझी कॉफीची वेळ. आणि मी माझी ब्लॅक कॉफी पिते. रोहितला उठायला वेळ आहे. रोहित उठला की तो येईल या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आता आली आहे माझ्या मॉर्निंग वॉकला. आणि आज वेदर थोडं चांगलं आहे. पाऊस नाही आहे, थंडी खूप आहे. पण ॲटलिस्ट थोडं ऊन आलं आहे. ऊन खूप दिवसांनी आलं आहे. तर विचार केला थोडं बाहेर राऊंड मारून येते. थोडं 15-20 मिनटं वॉक. आज खूप दिवसांनी ऊन निघालं आहे, त्यामुळे विचार केला थोडं 15-20 मिनटं वॉक करेन. थंडी खूप आहे, पाऊस नाही आहे लकीली. माझी अवस्था बघू शकता. एवढे कपडे घालून पूर्ण पॅक्ड आहे मी, पण गरजेचं कारण खूप जास्त थंडी असते. गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे सॅटर्डे, आमचा व्लॉगिंग डे. आम्ही ठरवलं आहे सॅटर्डे आणि संडेच व्लॉग करायचं. ऑल्दो माझं काम असतं सॅटर्डेला. श्रुतीला सुट्टी असते सॅटर्डे संडे. सो आज आम्ही व्लॉग करणार आहोत. आत्ता जस्ट आम्ही दिवस स्टार्ट केला आहे. इथे आता श्रुती चेक करते आमचे काही मेल आले आहेत का. लास्ट व्हिडिओमध्ये आमचे भरपूर हे आलेले. व्लॉगमध्ये व्हॉईस खूप खराब आलेला. सो वी हॅव डिसाइडेड की माईकची गरज आहे. सो आम्ही माईक घेणार आहोत. इथे मार्केट प्लेसवर शोधला आहे. सो तो पिकअप करणार आहोत. प्लस आज अजून काय काय ग्रॉसरी शॉपिंग करायची आहे. माझं डॉग वॉक आहे आणि श्रुतीचं डॉग वॉक आहे करणार आहोत. सॅटर्डे संडेजना मी डॉग वॉक करते. हाय बेबी. हेल्लो. हाय रोजी. लेट्स गो. कम हियर. कम, लेट्स गो. कम हियर रोजी. गुड मॉर्निंग. हेलो. दरवाजा उघड, बघू येते का. कम हियर रोजी. से हाय. से हाय टू रोहित. हाय. हेलो. ते थंडी वाजते का? नाही. Aw, so sweet. Let's go. Say bye. लवकर ये. 10 मिनिटात मॅडम येईल आता. 10 मिनिटाचं वॉक. सगळ्यात बेस्ट काम आहे. तासाचे पैसे म्हणजे तिचं कामच तसं आहे. असं नाही की ती तासाचे पैसे घेऊन पण 10 मिनटं काम करते. तिचं वॉकचे पैसे असतात. सो ऑलमोस्ट तासाचे पैसे मिळतात तिला आणि 10 मिनिटात काम होऊन जातं. सो बेस्ट साईड हसल.
मी आता वॉक करवते रोजीला. सो रोजी ही ऑलमोस्ट 14 years ओल्ड आहे. आमचं ऑलमोस्ट एव्हरी संडे समटाईम सॅटर्डे वॉक असतो. मी रोजीला 1 वर्षापासनं वॉक करवते आणि ती सगळ्यात जास्त सगळ्यात क्यूट 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 रोजी आहे. राईट रोजी? राईट? खूप बॉय. आता मी तुम्हाला माझा बेस्ट पार्ट दाखवेल या वॉकचा. मला काय आवडतं. सो रोजीला सवय आहे वॉक संपताना घराजवळ आल्यावर ती माझ्यावर रेस लावते. तिला धावायला खूप आवडतं आणि ती धावते ना एकदम ते रॅबिटसारखी धावते. सो आय शो यू. फक्त मला बघू द्या की आजूबाजूला गाडी नाही तर मी तिला अनलेश करेन. रोजी कम हिअर, लेट्स रन, कम. ओके सो रोजी आर यू रेडी? वेट सिट. ओके आता बघा. कम रोजी रन. Come here. Good girl. Come here. ओके गाईज, आता आम्ही श्रुती आली आहे रिटर्न. आम्ही आता चाललो आहे कार चार्ज करायला बिकॉज आपली कारची चार्जिंग खूपच कमी आहे 25%. आणि आज आपल्याला थोडं ड्राईव्ह करायचं आहे, कामावर पण जायचं आहे नंतर. सो आम्ही आलो आहोत बर्नबीमध्ये आणि माईक घेतलाय आपण. There you go. एक्साइटमेंट बघा माणसाची. Oh my god. Not bad. सो तुम्ही सांगा कसं वाटतंय. आता ह्यानंतरची नेक्स्ट क्लिप आमची विथ माईक येईल. लेट्स सी. ओके सो गाईज, हे आता आम्ही एकदम फॅन्सी वाटते ना आता. माईक. हॅलो गाईज. सो आमचा सेकंड अटेम्प्ट आहे. फर्स्ट टाइम पोपट झाला. फर्स्ट टाइम मध्ये आम्ही बटन दाबलं. रेकॉर्डचं बटनच नाही दाबलं. रापायची वेळ झाली. चला, भूक लागली. हे आम्ही शॉपिंग अगोदर खातोय कारण खूप जास्तच भूक लागली आम्हाला. ग्रॉसरी शॉपिंग. आणि मग हे खाऊन ग्रॉसरी शॉपिंग करून मग मला जेवण बनवावं लागणार आहे कारण ह्या माणसाला डबा हवाय. येस. खूप गरम आहे बाबू. पोचलोय आम्ही फ्रुटिकाना, इकडचं इंडियन ग्रॉसरी स्टोर. आता शॉपिंग करू, ग्रॉसरी शॉपिंग. मग घरी जाऊन खाऊन कामाला पडायचं आहे. रेकॉर्ड नाही करू शकते माईक नाही. माईक नाही घेतला मी. हे आहे स्टोर. आता बाकी शॉपिंग करून मग आपण भेटू. पाहिला दरवाजा लागला. कसा काय माहिती. टोक लागला. चुरचुरला. हा सुंदरबाई. लागले. ही आपली कॅनडाची ग्रॉसरी शॉपिंग जी आम्ही ऑलमोस्ट महिन्यातून एकदा करतो. कशी मजदूर
पप्पा की परी. माझ्याकडे ही सामान आहेत. ओके गाईज, सो आता ॲक्च्युअल माईक टेस्टिंग चालू आहे. परत सेकंड अटेम्प्ट. आता मी हे केलं आहे, रेकॉर्डिंग चालू केलं आहे. हे शांत वातावरण आहे. आता जरा टी व्ही लावून मागे बॅकग्राऊंडमध्ये केओटिक बघूया. आता बघू हा कसा आवाज येतो आहे. सो येस, लेट्स सी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो हा नेक्स्ट डे आहे, संडे. काल माईक टेस्टिंग वगैरे केलं आम्ही. ग्रॉसरी शॉपिंग केली आणि मग घरी येऊन जे झोपलो आणि लगेच कामाला पळालो. सो त्यानंतर मग आम्ही काही केलं नाही रेग्युलर डे. दिस इज नेक्स्ट डे, संडे. आम्ही उठलो आहे आता आणि आता ब्रेकफास्ट केला आहे. आणि आता तुझ्या ब्लॉगसाठी तुझ्यासाठी माणूस इंडियातून बाहेर येऊ शकतो, पण माणसातनं इंडिया बाहेर निघणं कठीण आहे. हॅलो गाईज, सो आता आम्ही निघालो आहे. इथे घेतो. आता आम्ही निघालो आहे. पहिला कुठे चाललो आहे आपण? माझं डॉग वॉक. हां, संडे. सो संडेचं डॉग वॉक आहे हिचं. आणि त्यानंतर आज फिश बनते आहे. सो मी तुम्हाला दाखवेन इकडे फिश कशी मिळतात. इकडे आपलं मुंबईसारखं फिश मार्केट आणि त्या मावशी नसतात. फिशवाल्या मावशी. बट इथे ते फिश मिळतात. जास्त व्हेरायटी नाही आहेत, बट दाखवेन मी तुम्हाला की फ्रोझन फिश आम्ही आणतो आणि त्याच बनवतो. तुला घरची आठवण येते? घरची अशी आठवण येते आहे, बट आज आपण ते यूट्यूबवर जरा एक व्लॉग बघितला ज्यामध्ये गावचा गोंधळ वगैरे दाखवत होते, त्यांच्या गावचा म्हणजे. सो तेव्हा घरची मला जरा माझ्या गावची आठवण आली. ही कसं मस्त वाटतं, एक्सक्लुडिंग सगळं ओव्हर ॲक्टिंग जी चाललेली असते त्या गोंधळात. बट ती ओव्हरऑल वाईब आणि गाव वगैरे थोडं मिस करतोय. आता नेक्स्ट इयर आपल्याला कमिंग इयर होपफुली आपण जाऊ. आणि हे आहे आजचं बाहेरचं वातावरण. किती सुंदर आहे आज सनी. आज जरा चांगला आहे. आज टेम्परेचर पण 15 डिग्री आहे. तर सो इथे 15 डिग्री म्हणजे थोडं आम्हाला नॉर्मल वाटतं, एकदम थंड नाही. नॉर्मल वाटतं बिकॉज मी फुल जॅकेट मध्ये. मला या ह्याच्यात अशा वातावरणात बाहेर पडायला खूप जास्त आवडतं, खूपच जास्त. क्रिसमस डेकोरेशन सुरू झालंय. हॅलोवीन झालं, आता सगळे क्रिसमस डेकोरेशन करायला सुरू करते. हो, तेव्हा तिथे परत अजून आहे. हो, आणि इथे ही आहे ना, इथे ही लायब्ररी असते ओपन. खूप बोलते, बोल आता. मी कॅमेराच्या मागची बोल बाबू. हा, तर इथे ना एक कॉन्सेप्ट मला खूप आवडते. घराच्या बाहेर ना काही लोक छोटी लायब्ररी, ओपन लायब्ररी ठेवतात, पुस्तकं ठेवतात त्याच्यात, आणि तुम्ही येऊन येता जाता कधी पण आहे ना बुक घेऊ शकता. तुमच्याकडे एखादं एक्स्ट्रा बुक असेल तर ते ठेवू शकता. असं करून करून मी 5-6 बुक्स कलेक्ट केलेले आहेत लायब्ररी फ्री मध्ये. हा, तर मला ते खूप जास्त आवडते इकडची गोष्ट. सो बुक लवर्स जे आहेत त्यांना त्यांच्यासाठी चांगलं आहे. खूप चांगलं. असेच नॉर्मल सुंदर आपण इंडियामध्ये पण हे केलं पाहिजे. इंडियामध्ये लोक घेऊन विकतील ते. आपल्याकडे रद्दीचा भाव जो असते, एक्झॅक्टली, लोक वाचायला ठेवतात.
सो गाईज आपण इथे आलो आहोत. इथे हे वॉलमार्ट सारखंच एक स्टोर आहे जिथे आपण आता फिश आणायला चाललो आहे. सो तुम्ही बघाल की इथे फिश कसं घेतात. सो हे आहे इकडचं मार्केट. पूर्ण एवढं मोठं. आतमध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत इथे. आणि आपण जाणार आहोत फिश मीट सेक्शनमध्ये, जे आणणं त्या साईडला आहे एकदम कोपऱ्यात. बघा इकडे सगळ्या फ्रीज. हे आहे मीट सेक्शन. तिकडे डेलिकेसीज, पार्लेजी बघा इकडे डोंगर लावून ठेवले आहेत सगळे पार्लेजीचे. बघा पण आपल्याला नको आहेत. हे सगळं चिकनचे ऑप्शन्स आहेत इथे. इथे आपल्यासारखी त्याच्यात ह्या कोंबड्या फ्रेश कशा नाही मिळत. सॉसेजेस, हे इकडे फिश आहेत सगळे. हे व्हाईट श्रिम्प आहे, हे मॅक्रेल आहे, हे बासा आहे. इकडे बासा खूप मस्त मिळतो. आपल्यासारख्या सुरमई वगैरे नाही मिळत. US ला सुरमई मिळायची, इथे आय हॅव नॉट सीन. बघा हे सॅल्मन्स आहेत. आम्ही युजली इथे पोम्पॅनो म्हणून मिळतं एक, ते घेतो. हे बघा हे आहे पोम्पॅनो. आम्ही हे घेतो. आपण व्हाईट पोम्पॅनो बघूया. हा केवढा मोठा आहे बघा. च्या आईला. फिलेट, सॅल्मन फिलेट. होल पोम्पॅनो. एका पॅकमध्ये आय थिंक 1 2 3 4 4 आहेत. गुड इनफ. एकामध्ये 4 आहेत. सो 4 इज गुड इनफ आय थिंक. आपण ते घेणार आहोत. आपल्याला अजून काही नको आहे. सो पळूया. आमची वाईन संपली आहे. लास्ट टाईम आम्ही ते वाईन घेतलेली सुपर ड्रायमधून, एकदम चीप वाईन जी खूपच चांगली निघालेली. सो इथे वाईन लवर्स जे आहेत त्यांच्यासाठी हे बघा पूर्ण अख्खी आयल आहे आपल्याकडे. एवढंच नाही, इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे. हे पण आहे आणि हे पण अक्क आहे. बघा वाईनचा भंडार. आता आपण घेऊया एक चांगली वाईन. आईला बिलिंग करायला एवढा किरकिर काय करत होतो काय माहिती. 1000 वेळा तर ते सेल्फ चेकआउटमध्ये थांबावं लागलं होतं मला. बट या नाव या डन. तर घरी जाऊया आणि मस्त फिश खाऊया. फुल वाईब घेऊन बायको जेवण बनवत असतो ना. सो आपलं मराठी जेवण मस्त तयार आहे. मच्छी आणि भात आणि सार. सार जरा वेगळा बनवला आहे मॅडमने, बघूया. आणि सोबत मूवी बघतोय आपण, कुठली तरी हॉरर जारण मूवी ना. चला बघूया आणि मग येऊया. झोपूया.